सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। देवी शैलपुत्री, देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी सिद्धिदात्री आणि देवी महागौरी या देवीच्या 9 स्वरूपांची पूजा करण्यात येते। पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता आणि तपश्चर्या करून त्याला ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते। त्यामुळे तो देवतांना त्रास देऊ लागला। त्याने पृथ्वी आणि स्वर्गात अनेक अत्याचार करण्यास सुरुवात केली। महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी देवी देवतांनी भगवान शिव, भगवान ब्रह्मा आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना प्रार्थना केली आणि यानंतर देवतांनी त्यांच्या सर्व शक्ती एकत्र केल्या आणि त्यांनी दुर्गा मातेला प्रकट केली आणि तिला सर्वोत्तम शस्त्रे दिली। यानंतर माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले। या दोघांमधील युद्ध 9 दिवस चालले आणि त्यानंतर 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देवी देवतांना या महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त केले। या 9 दिवसात विशेष पूजा करून देवी देवतांनी देवी दुर्गाला शक्ती प्रदान केली अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि तेव्हापासूनच या नवरात्रीची सुरुवात झाली। दुर्गा मातेची सदैव आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा राहावी आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या नवरात्रीतील 9 दिवस उपासना, आराधना, मातेची सेवा केली जाते। तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेचे 3रे स्वरूप असलेल्या देवी चंद्रघंटा मातेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। या मातेला कोणती माळ अर्पण करायची आहे, नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे, या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी शुभ रंग कोणता येत आहे, त्याचबरोबर चंद्रघंटा मातेची पूजा करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे, त्याचबरोबर या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाचे महत्त्व तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। चंद्रघंटा देवीचं रूप हे अतिशय अद्भुत असून राक्षसांचा नाश करण्यासाठी चंद्रघंटा देवीचा जन्म झाला। आतापर्यंत लोकांनी भगवान शिवशंकरांच्या केसात फक्त चंद्राचे अस्तित्व ऐकले असेल, परंतु चंद्रघंटा देवीच्या डोक्यावर चंद्र विराजमान आहे आणि तिनं आपल्या हातात घंटा धरली आहे। हिंदू धर्मात घंटेला विशेष महत्त्व असून असं म्हणतात की घंटा वाजवल्याने घरातील अशुद्ध वातावरण दूर होऊन वातावरण शुद्ध होतं। त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी एका हातात गंगाजल आणि दुसऱ्या हातात घंटा घेऊन या चंद्रघंटा देवीला आवाहन करावे। तसेच देवीचे रूप तेजोमय असून शरीर सोन्यासारखं चकचकीत आहे। कपाळावर चंद्रकोर विराजमान आहे। देवीला 10 हात असून घंटा, कमळ, धनुष्य, बाण तसेच कमंडल, तलवार, त्रिशूळ, गदा आणि इतर शस्त्रे आणि साधने या देवीच्या हातात आहेत। चंद्रघंटा देवीची पूजा केल्यानं शत्रूंचा नाश होतो। आईच्या हातातील घंटेचा आवाज वासना, क्रोध, मत्सर, लोभ, माया यासह जीवनातील अनेक गोष्टी दूर करतात। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते, भरभराट होते आणि आपल्यावर जी काही संकट आहेत, अडचणी आहेत तर ती या चंद्रघंटा देवीची पूजा केल्यानं दूर होण्यास मदत होते। या दुर्गा मातेचं 3रं स्वरूप असलेल्या चंद्रघंटा देवीची पूजा विधीनुसार करावी आणि पूजा करताना ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करावा आणि जप करत करतच आपल्याला या मातेची पूजा करायची आहे। पूजा करताना मातेला सिंदूर, अक्षदा, अगरबत्ती, धूपदीप आणि फुलं अर्पण करावीत। त्याचबरोबर तुम्ही नैवेद्य स्वरूपात दूध किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही मिठाई असेल, बर्फी असेल किंवा इतर कोणताही पदार्थ असेल तर तो आपल्याला या देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे। तसेच चंद्रघंटा देवीची पूजा करताना गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची किंवा कोणतंही निळ्या रंगाचं जर फूल असेल तर त्याची माळ अर्पण करायची आहे। तर नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी शुभ रंग येत आहे निळा। निळ्या रंगाची वस्त्र परिधान करून किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करून तुम्ही या चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे। लाल रंग हा अतिशय शुभ रंग मानला जातो आणि तुम्ही जर लाल रंगाची वस्त्र परिधान जर करून किंवा निळ्या रंगाची जर वस्त्र परिधान करून मातेची सेवा पूजा केली तर मातेचा आशीर्वाद आपल्याला, आपल्या कुटुंबाला सदैव लाभणार आहे। तर आज आपण देवी चंद्रघंटाचे स्वरूप कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर तिला कोणती माळ अर्पण करायचा आहे, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, या नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशीचा शुभ रंग कोणता आहे, मंत्र कोणता बोलायचा आहे, त्याचबरोबर नवरात्रीच्या या 3ऱ्या दिवसाचे महत्त्व काय आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे।
या चंद्रघंटा देवीची पूजा करताना आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे। मी अगोदर सांगितलं आहे, परंतु तुम्हाला जर समजला नसेल तर पुन्हा सांगते। ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करूनच आपल्याला या देवी चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे। त्याचबरोबर दुर्गा मातेचा देखील जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे, जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभणार आहे। तर आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।